नमस्कार. आज क्रिक कथा डगआउटच्या प्लॅटफॉर्मवर जी व्यक्ती आलेली आहे त्यांनी साधारणतः 15 ते 18 वर्षामागची जबाबदारी घेतलेली आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व खेळाडूंना फिट ठेवायची. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, फिटनेस कोच तुम्ही म्हणाल ते करू शकतात. प्लीज वेलकम मिस्टर तेजस मातापूरकर. नमस्कार. सर, पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू व्हेरी मच इकडे आमच्या क्रिक कथा डगआउटवर आल्याबद्दल. सुरुवात मी नक्की करेन की तुमची ही जर्नी कधी आणि कशी स्टार्ट झाली. म्हणजे क्रिकेट खेळताना हे स्टार्ट झालं का, तो अवेअरनेस आला आणि मग तुम्ही हा सगळा प्लॅन केलात? 2001 ला माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर मी 3 वर्ष, 1 वर्षभर 1.5 वर्ष मी मुंबई पुणे अपडाऊन करत होतो काही कामानिमित्त. असाही मी स्पोर्ट्समध्ये होतो आणि मग 4 तास ट्रॅव्हलिंग मुंबई करायचं, पुणा करायचं. त्यात मी स्पोर्ट्समध्ये असताना माझ्या काकांनी मला सजेशन दिलं की तू स्पोर्ट्समध्येच पुढे कर, आणि मी फिटनेस ट्रेनर म्हणून एका ठिकाणी पुण्यात जॉईन झालो. ती माझी जर्नी ॲक्च्युली फिटनेसमधली चालू झाली आणि स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग हे माझं 2010 साली 2011 साली चालू झालं महाराष्ट्र असोसिएशन बरोबर. ते आजपर्यंत आहे. नाही, म्हणूनच मी म्हटलं की एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये जे काही तुमच्याकडे आलेले प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना फिट ठेवायची जबाबदारी तुमच्याकडे होती. पण तुम्ही क्रिकेटपासूनच सुरुवात केली फिटनेसचं ह्याच्यामध्ये का काही अजून वेगळे स्पोर्ट पण होते? स्पोर्ट्समध्ये क्रिकेटपासूनच सुरुवात झाली. ओके ओके. 2010-11 तेव्हा MPL व्हायचं. तिथे फर्स्ट माझी टीम MPL बरोबर होती. ओके. त्याच्या आधी मी मणिपाल बरोबर होतो, तेव्हा माझ्या काही फुटबॉलच्या पण टीम झाल्या. पण ऍक्च्युअल सुरुवात SNC म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर झाली. ओके. आणि कधी क्रिकेट हे खेळायला कधीपर्यंत किंवा कुठेपर्यंत तुमचं खेळणं झालं? मुंबईचं असल्यामुळे क्रिकेट खेळायला सुरुवात नसते, ती हातात बॅट धरूनच माणूस जन्माला आल्यासारखं असतं. त्यामुळे मुंबईच्या चाळीत दादरला मी राहायचो. तिथे क्रिकेट हा म्हणजे शाळेतून आला की बॅग नंतर फेकायची, पण बॅट हातात आधी घ्यायची. म्हणजे बाय डिफॉल्ट झालेलं रुटीन होतं. त्यामुळे तसं होतं. बालमन शाळा होती माझी शिवाजी पार्कच्या समोर. त्यामुळे क्रिकेटची धूळ ही त्याच वेळी उडाली अंगावर आणि ती कंटिन्यू राहिली. म्हणजे तुम्ही जे एरिया सांगितला आहे, जी शाळा सांगितली, ही सगळ्यांना आपल्याला बऱ्याच वेळा ऐकून माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट तुमच्याकडे इनबिल्ट होतं असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मुंबईच्या कल्चर प्रमाणे क्रिकेटच एक मोठं कल्चर आहे. करेक्ट. त्यामुळे तिथे खेळणं चालू राहिलं. ते तुमच्या 2010 पासून ते तुम्ही सुरू झाले. आता जसं आपण म्हणतो की स्पोर्ट मध्ये पण खूप मॉडिफिकेशन झालंय, अपग्रेडेशन आलंय, तसं तेव्हाचं स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणा और फिटनेस म्हणा आणि आत्ता, तर त्याच्यामध्ये एक ह्यूज डिफरन्स तुम्हाला जाणवला असेल, तर तो थोडासा आम्हाला सांगाल का? त्यावेळेच्या पेक्षा आता लोकांना अवेअरनेस खरोखर जास्त झालाय. नॉट ओनली इन क्रिकेट बट एनी स्पोर्ट्स. SNCचं महत्त्व जे आहे ते थोडं वाढलंय, कारण गेम तसा फास्ट झालाय. पूर्वीच्या जर तुम्ही माझ्याही आधीच्या जर मॅचेस बघितल्या वन डेज, तर 180-185 रन्स इज अ हायेस्ट स्कोर फॉर वन डेज. नंतर ते 200-250 वर आले, आता 300. आता IPL लाच 200-250 रन व्हायला लागले 20 ओव्हर्स मध्ये. सो डिमांडिंग आहे गेम, त्याप्रमाणे त्याचे गरजा पण बदलत राहतात. आमची वर्कलोड आमचा वाटतो, इंटेन्सिटी वर्किंग जास्त होतं. त्यामुळे प्लेयर्सचं इंटेन्सिटी ऑफ वर्क वाढवणं आमचं काम आहे. आपण बोलताना म्हणजे सुरुवात झाल्यापासून बोलतो की SNC कोच किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनर कोच, तर एक्झॅक्टली तुमचा रोल एखाद्या टीम मध्ये, लेट दॅट बी अ स्टेट टीम और अ नॅशनल टीम और अ इंटरनॅशनल टीम, हा काय असतो? एक थोडंसं अजून माहिती त्याच्याबद्दल मिळाली. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच हा एका प्रकारे फिटनेस ट्रेनरच आहे, पण त्याच्या वेगवेगळ्या आस्पेक्टला तो हे करतो. जसं आता तुम्ही नॉर्मल जिममध्ये गेला तर बेसिक मोटिवेशन त्यांचं बॉडी मसल मास डेव्हलपमेंट हा एक असतो. त्यात हायपोट्रॉफी ऑफ मसल, म्हणजे अगदीच आपण सायन्समध्ये म्हणलं तर हायपोट्रॉफी ऑफ मसल हे करणं आहे. पण स्पोर्ट्सला वेगवेगळ्या आयामातून बघावं लागतं. त्याचा मसल हायपोट्रॉफी हा एक पार्ट आहे. त्याचबरोबर त्यांची स्ट्रेंथ वाढवणं, सार्कोमियर डेव्हलपमेंट्स, त्याच्याचबरोबर एन्ड्युरन्स, स्पीड, ॲक्सेलरेशन आणि ॲजिलिटी ह्या गोष्टी होणं, हे एक स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचच्या अंडर येतं.
त्यांची कंडिशन्स पण कशा आहेत बरोबर. त्या वी हॅव टू चेक आउट. आणि मग त्याच्यानंतर पिरियडायझेशन हा अजून एक मोठा प्रकार येतो, ज्याच्यात प्लेअरचं पिरियडायझेशन केलं जातं. याचा अर्थ जसं शाळेच्या पुस्तकात पहिलं अनुक्रमणिका असते Correct. तसं प्रत्येक प्लेअरचं ठरलेले मंथ्स असतात किंवा वीक्स असतात, त्याप्रमाणे त्याचे मसल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात दॅट वी हॅव टू रन. ओके. सो म्हणजे आता तुमच्याकडे जर स्टेट टीम आली तर तुम्हाला हे इनिशियली अनालाइज करावं लागतं की ह्याची फिटनेस लेवल्स काय आहेत किंवा Right. त्याला कुठल्या प्रकारचा प्रोग्राम दिला जाईल. मोस्टली आम्ही आता प्रॅक्टिसमध्ये असं करतो की आधी त्यांची फिटनेस टेस्ट घेतो, त्यांच्या लेवल्स बघतो आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या लेवलपेक्षा 10% अजून वरती न्यायचा प्रयत्न करतो, 10-20%. असं नाही करत की एक एकदम खूप स्ट्रॉंग आहे, एक वीक झालं स्ट्रॉंग बरोबर कम्पॅरिझन करायचं. करेक्ट. दॅट इज अ रॉंग प्रॅक्टिस. Yeah. प्रॅक्टिस इज दिस की आपण आता समजा एकाला एक 40% फिटनेस आहे आणि एकाचा 90 आहे, तर 40ला 50 आणि 55 कसं नेऊ हे बघतो आणि 90ला 95ला न्यायचं कसं हे बघतो. अच्छा. सो ह्याच्याने एकतर कम्पॅरिझन कमी होत असेल आणि प्लेयर्सचा पण कॉन्फिडन्स वाढत असेल. हो, कारण एंड ऑफ द डे सगळ्या एसएनसीचं हेच असतं की आपल्या मुलांनी खेळावं आणि ते खेळण्यासाठी त्याला किती हेल्प करू शकतो आपण, दॅट इज वन आवर गोल. Yeah. की त्याच्या खेळण्यासाठी आपण किती मदत करू शकतो. ओके. थोडासा चर्चेत राहणारा प्रश्न मी विचारते की बीप टेस्ट, मी खेळत असताना बीप टेस्ट होती, आता योयो टेस्ट आहे आणि त्याच्याही पुढे गेलेलं आहे. पण त्या सगळ्या फिटनेस टेस्टवरनं बरीच आपल्याकडे चर्चा झाली किंवा थोडेफार मतभेद झाले, पण ते गरजेचे होते हे मलाही माहिती आणि हे तुम्हालाही माहिती आहे. बट अशा वेळेस एखादा हाय प्रोफाईल प्लेअर असू शकतो की तो ते फुलफिल करेलच असं नाही, तर तुम्ही त्यावेळेला त्याला कसं रेकमेंड कराल मग की त्या टेस्टमध्ये मोस्टली आपण असं बघतो की त्या टेस्टचा त्याला किती उपयोग आहे. बऱ्याच वेळेला काही प्लेयर्स असे असतात की ते टेस्टमध्ये जरी फेल झाले तरी ते परफॉर्मन्स वाईज स्किल वाईज स्ट्रॉंग आहे. करेक्ट. मग त्यांच्याशी बोलून, कोचशी बोलून त्या गोष्टी किंवा सिलेक्टरशी बोलून त्या गोष्टी सॉर्ट आउट करता येतात. की असं नाही की बाबा एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं नाही, थोडंफार कमी असेल आणि पण तो टीमला त्याचा उपयोग होत असेल तर डेफिनेटली वी टेक गुड पॉझिटिव्ह ऍक्शन ऑन. बट ह्या सगळ्या टेस्टचा डेफिनेटली एका ऍथलीटला लॉंग लास्टिंग फायदा होतो. डेफिनेटली होतो, टीमला होतो. आणि माझं म्हणणं आहे की फक्त एक ऍथलीटला नुसता फायदा बघून चालणार नाही, टीमला मी ॲज अ एसएनसी कसा वरती घेऊन जातोय, टीमचा फिटनेस 40%, 50%, 60% हा गॅदर्ड करून कसा पुढे जातोय हे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता आपण क्रिकेट, तुम्ही रिलेटेड टू क्रिकेट आहात, तर माझा एक असा प्रश्न आहे की 3-4 वेरियस फॉर्मॅट्स आता सगळे प्लेयर्स खेळतात. टेस्ट आहे, वन डे आहे, T20 आहे, काही T10 पण खेळतात किंवा डोमेस्टिक लेवलला मल्टी डे असतात. सो इंडिव्हिज्युअली ह्यांना आता अशा बरेच प्लेयर्स आहेत जे सगळे फॉर्मॅट्स खेळतात, तर त्यांना रिकव्हरी हा जो महत्वाचा भाग आहे ते खूप लोकांना माहीत नसतं, तर तुम्ही त्याचं थोडंसं महत्व सांगाल का? क्रिकेट आता जो चांगला खेळतो ना त्याला सारखं खेळतच राहतं, कारण त्याच्याकडनं अपेक्षा फार वाढत जातात आणि सगळ्यांच्याच ऍज अ व्ह्युअरशिप म्हणून लोकांच्या वाढतात, कोचेसच्या वाढतात, सिलेक्टर्सच्या वाढतात आणि मग त्याला फिट ठेवणं हा मोठा टास्क असतो. तुम्ही बघताय की चांगले प्लेयर इंज्युअर्ड होतात, कारण रेस्ट रिकव्हरी ही जी सायकल आहे ही पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ह्याच्यातच आमची कसरत असते की रेस्ट करू, ट्रॅव्हलिंग कसं मॅनेज करायचं, झोप, त्यात आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेच सगळं सोडून, मग ह्याच्यातून कसं करायचं, दॅट इज अवर स्किल, डेफिनेटली विथ फिजिओ ऑल्सो. पण ते करावं लागतं, कारण का झोप ही सगळ्यात महत्वाची, सगळ्यात बेस्ट रिकवर हे झोपेनी होतं. मग 5-6 वेगवेगळे आयाम आहेत, त्यातून होतो मसाज असतो, स्विमिंग असतं, आईस बाथ असतो, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी रिकव्हरी होते. पण झोप आणि शांत डोकं हे सगळ्यात रिकव्हरीचं मोठं अतिशय महत्वाचा मुद्दा इथे सरांनी मांडलाय. कारण खूप वेळा असं होतं की आमची एनर्जी लेवल्स एवढी आहेत पण मी झोपणार नाही, कारण आहे एनर्जी वापरा. इनफॅक्ट काही प्लेयर्सना सुद्धा हे असं होतं की आम्हाला रिलॅक्सेशन टाइम पाहिजे, सो आम्ही काही गेम्स खेळतात म्हणा किंवा मूव्हीज बघतात, ते काही चुकीचं नाहीये, पण
झोप ही अत्यंत झोप एका बेस्ट पार्ट ऍथलीटला आहे. 8 ते 9 तास ही मिळालीच पाहिजे. अच्छा, ओके. त्यामुळे त्याने त्याचं प्रोग्राम किंवा त्याचा राहायचा काय म्हणतो आपण राहायचं शेड्यूल तसं हा. करावं की त्यांनी 9 तास झोप मिळेल. अच्छा. दॅट इज व्हेरी. अजून एक मी म्हणेन की चर्चा नाही पण ह्याच्यात बऱ्याच वेळा डिस्कशन झालेले आहेत की जिम मधला फिटनेस आणि आउटडोअर फिटनेस ह्यामध्ये फरक डेफिनेटली आहे, पण दोन्हीचं महत्व कसं आहे हे आम्हाला कळलं तर बरं होईल. जिम मध्ये स्ट्रेंथला तुम्हाला जास्त हे होतं की मसल्स डेव्हलपमेंट, हायपोट्रॉफी ऑफ मसल जसं मी आधी म्हणलं होतं, किंवा मसल सार्कोमिया डेव्हलपमेंट, स्ट्रेंथ ही जिम मध्ये वाढवली जाते. ऍक्सिलरेशन ऑल्सो जिम मध्ये होतं, पॉवर मुवमेंट्स होतात आणि त्याच फंक्शनल मुवमेंट्स आम्हाला बाहेर घ्यायला लागतात, जसं स्प्रिंटिंग आहे किंवा टू मॅन रन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेर घ्याव्या लागतात. एजिलिटी ड्रिल्स आहेत ह्या बाहेर लागतात आणि ह्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं. त्यातही सुद्धा आपण खूप सायन्सच्या आत गेलो तर देर इज अ 2 टाइप्स ऑफ मसल्स की जे कार्डिओवॅस्क्युलर मुवमेंट्सला जास्त हेल्प करणारे असतात आणि काही असतात ते स्ट्रेंथ मुवमेंटला असतात. मग त्याच्यात परत टाईप 1 टाईप 2 मध्ये असतं, पण ते पुढचं सायन्स जेवढं डीप जाईल तेवढं डीप होत जातं. अशा खूप म्हणजे आता ग्राउंडवर सुद्धा मी बघते की लहान लहान मुलांच्या आया किंवा पेरेंट्स असतात की त्यांना असा एक प्रश्न असतो, माझ्या मुलाला किंवा मुलीला कुठल्या एज पासून जिम स्टार्ट केलं तर ते योग्य आहे? जिम ऍक्च्युली तुम्ही कधी करू शकता असं मला वाटतं, कारण मुवमेंट जो ह्युमन बॉडी पॅटर्न्स आहेत ते जर आपण नॉर्मल मुलगा जन्मल्यानंतर रांगतो बसतो तेव्हापासून स्क्वॉट मारायला लागतो. बरोबर. शाळेत जाताना आपण 8-10 किलोची बॅग त्याच्या पाठीवर देतोच. सो डंबेल्स आणि बॅग ह्यात काही फरक नसायला असं हे आहे, कारण तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काहीतरी पुल करतोय किंवा लिफ्ट करतोय किंवा वॉक करतोय, तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ एक्सरसाइज. त्यामुळे तुम्ही जेव्हा आपण जिम असं बघतो तेव्हा ओव्हरवेट न टाकता मॉडरेट वेट किंवा त्याला जेवढं झेपेल तेवढं मुवमेंट्स केलं तर त्याला लाईफस्टाईलची सवय लागते. कारण असं एक सारखं ऐकलं जातं की एवढ्या लहान वयात जिम नको, हाईट वाढणार नाही. मला पण लहानपणी असं झालं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या आमच्या 80s मधल्या सगळ्यांचे लेग्स वीक आहेत. त्यांचं स्क्वॉट मारू नको, उंची वाढणार नाही. अच्छा, हे किती लेवल पर्यंत खरं आहे की तुम्ही लहान वयात जिम चालू केलं तर तुमची हाईट वाढत नाही? नाही, असं काही नाहीये. जेनेटिकली ती फिक्स असते. न्यूट्रिशन जर कमी पडलं तर होऊ शकतं, किंवा खूपच तुम्ही इम्पॅक्ट देताय बोनवर जम्प्स करून, आणि इम्पॅक्टफुल जम्प्स, छोट्या मोठ्या जम्प्सनी काही होत नाही, इम्पॅक्टफुल जम्प्स देन फरक पडतो. पण नॉर्मल जिम आणि नॉर्मल मुवमेंट्सनी काही फरक नाही. ओके. आजकाल बरंच आपण वर्कलोड मॅनेजमेंट हे ऐकतोय, म्हणजे फास्ट बॉलर्स असू देत म्हणा, फॉर दॅट मॅटर की थोडंफार बॅटिंग किंवा मॅच प्रॅक्टिस, ह्या सगळ्याचं तुम्ही थोडं सांगाल का आम्हाला की हे कसं प्लेअर बाय प्लेअर मेंटेन केलं जातं का ॲज अ टीम? ऑफकोर्स टीम असताना तुम्हाला त्याच्यात मिक्स करून करावं लागतं. मोस्टली प्लेअर बाय प्लेअर होतं, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाचे मुवमेंट पॅटर्न्स वेगळे असतात. त्यामुळे टीम जेव्हा काम करते तेव्हा त्यांचे आधी डेटा घेतले जातात. ते डेटा कंपाईल करून त्याची आधी हिस्ट्री घेतो आपण. हिस्ट्रीप्रमाणे त्यांनी मागे 6 महिने 3 महिने काय केलंय त्याप्रमाणे ते असतं. आणि इंडिव्हिज्युअल ॲथलीटला ट्रेन करताना त्याचे सगळे फाइंडिंग्स आपल्याकडे असतातच, कारण का तो वर्षभर आपल्याबरोबर असतो. सो त्याचं पिरियडायझेशन होतं की तो समजा आज 5 ओव्हर टाकत असेल ह्या वीकला, पुढच्या वीकला आपण 7 ओव्हरला नेतो, मग 8 ओव्हरला, मग डिलोड करतो. मग असं करत करत 10-12 ओव्हर पर्यंत नेतो. मी एक माझा प्लेअर तो जवळजवळ 32 ओव्हर पर्यंत पर डे आम्ही गेलेलो होतो. त्यामुळे सकाळी चालू करायचो आणि संध्याकाळी संपवायचो. पण त्यांनी मॅचेसमध्ये 27 ओव्हर टाकल्या. सो 32 करतो त्यामुळे 27 ओव्हर काहीच वाटलं नाही. तर तुम्हाला तुमचा एंड पॉईंट माहिती असेल, बाबा मी इथे माझे जाऊन बॉडी फटीक होतीये, त्याच्या 10% खालीच करा, त्याच्या वर जाऊ नका, मग इंजुरी होते. त्यामुळे तुम्हाला तुमची कॅपॅसिटी माहिती पाहिजे. तुम्ही आज आता ऑलमोस्ट 15 वर्ष या फील्डमध्ये आहात. फर्स्ट इंटरनॅशनल प्लेअर ऑर स्टेट प्लेअर तुम्हाला ट्रेनिंगला तुमचा कोण होता किंवा तो अनुभव कसा होता? प्लेअर 3-4 आहेत. अनुभव म्हणजे मला असं प्रांजळ मत आहे माझं की जर मुलांना प्लेअर तयार करायचा असेल तसा 2 तास 1 तासात नाही होत. तुम्हाला त्याच्याबरोबर दिवस रात्र राहावं लागतं, महिनोन महिने काढायला लागतात.
वर्ष काढायला लागतं, एक्झॅक्टली. मग तुमचा प्लेअर तयार होतो आणि मग तुम्ही त्या प्लेअरला माझा प्लेअर म्हणू शकता. बरोबर. 2 तास जर मी त्याच्यावर राहिलो आणि मी त्याला म्हणतो तो माझा आहे, तसं होत नाही. आत्ताचा T20 आपण बघतोय की IPL मध्ये किंवा ओव्हरऑल गेमचे जे स्टँडर्ड वाढलेले आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला कायम ऐकायला मिळतं की जर तुमची फिल्डिंग तुम्ही फिट असाल तर तुमचे फिल्डिंग लेवल्स खूप वरच्या दर्जाचे हे दिसून येतं. तर त्याच्यामध्ये फिल्डिंग मध्ये तुम्हाला फिटनेस तुमचा ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक वर्क असतात का? आता तुम्ही जर फिल्डिंग मध्ये बघितलं तर सगळ्यात पहिलं येतं अलर्टनेस, दुसरं येतं ऍक्सेलरेशन, तिसरं येतं एजिलिटी. मला डायरेक्शन चेंज करायच्यात, राईट लेफ्ट Correct. वर खाली. तर हे सगळ्यांनी फिटनेसचा डेफिनेटली वर्क होतं, कारण का एक्सप्लोजिव्ह मुवमेंट्स त्यात वाढतात आणि बरोबर. क्विक रिॲक्शन्स, म्हणजे ज्याने न्यूरोमस्क्युलर सिग्नल्स जे असतात, जंक्शन्स असतात पायामध्ये, मसल्समध्ये, ते एक्सरसाइजनी मल्टिप्लाय होतात. ओके. ते जंक्शन्सला मी खूप सायंटिफिक म्हणतोय, पण हे जंक्शन्स वाढवणं हे एक एसएनसीचं काम आहे. न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स, तिथे त्यांना जाणारे सिग्नल्स इझी जातील. मला जर डेक्कनला जायचं असेल आणि मला 10 रस्ते असतील तर माझं ट्रॅफिक होणार नाही, मी पटकन पोहोचेल. करेक्ट. तसं जर ब्रेनकडनं जो सिग्नल जातो चेंज व्हायला, डायरेक्शन चेंज व्हायला किंवा रिॲक्ट व्हायला, तर तो स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि याने नक्कीच वाढतो. खूप प्रश्न आहेत अजून मला सरांसाठी, पण ते सगळे प्रश्न मी पुढच्या एपिसोडमध्ये विचारणार आहे, कारण सरांकडे माहिती आहे केवढी हे आतापर्यंत आपल्याला कळलं असणार आहे, पण एवढ्यावर थांबणार नाही आहोत. पुढच्या एपिसोडमध्ये उरलेल्या प्रश्नांशी आपण नक्कीच सरांशी परत बोलूया. थँक्यू.